माझ्यासोबत आता खासदार बाळामामा पाटील आहेत। मामा, काय सांगणार, आज साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात? सर्वात प्रथम तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना खूप खूप शुभेच्छा। ते शतायुषी व्हावं, कारण आपण पाहिलं असेल महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणात खूप महत्त्वाची भूमिका साहेब हे नेहमीच बजावतात आणि म्हणून अशा आमच्या साहेबांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो। साहेबांना शुभेच्छा देत असताना तुमची नेमकी काय आठवण आहे की जी साहेबांसोबतची आठवण आहे जी की तुमच्या अविस्मरणीय असेल? बघा, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असताना ज्यावेळेस साहेब ठाण्यात आले होते आणि ठाण्यातून साहेब निघताना गाडीत गेल्यानंतर साहेबांनी एक आवाज दिला होता की बाळामामा कुठे आहे। तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे, का त्यावेळेस मी काहीही नव्हतो आणि त्याच्यानंतर मला वाटतं ती क्लिप कमीत कमी 15 लाख लोकांनी पाहिली होती आणि त्यावेळेस या महाराष्ट्राला आणि देशाला बाळामामा समजलं आणि म्हणून ती आठवणी माझी अविस्मरणीय राहील। देशाचं नेतृत्व म्हणून साहेबांकडे आपण कसे बघतात आणि देशातला काल सुद्धा ज्यावेळेस सर्व पक्षीय नेत्यांनी साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत? नाही बघा, देशाचं आजची परिस्थिती बघता आपण पाहिलं असेल, जरी सरकार काही सांगत असलं तरी जेव्हा सरकारला असेल, आदरणीय पंतप्रधान महोदयांना असेल, अडचणी भासतात त्यावेळेस नक्कीच एकच व्यक्ती उभी असते आणि ती म्हणजे शरद पवार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय, अनेक उलथापालथ या ठिकाणी होत आहेत। साहेबांच्या 86व्या वाढदिवसामध्ये 2 गट एकाच राष्ट्रवादीचे पडताना समोर आलेले आहेत। अशा वेळी आपली काय भावना असेल? नाही बघा, उलथापालथ व्हायच्या तर झाल्यात, आता काय उलथापालथ काही नाही आणि साहेबांचा 86वा वाढदिवस आहे। आम्ही सगळे पहिल्या दिवसापासून तुम्ही ऐकलं असेल खूप चर्चा, हे खासदार काय संभ्रमित आहे, ते आमदार संभ्रमित आहे, असं काही नाही आणि आम्ही फक्त साहेबांसोबत आहोत आणि साहेब जे करतील ते आमची पूर्व दिशा असेल। शेवटची साहेबांविषयीची एखादी आठवण काय? तर शेवटची आठवण म्हणजे मला दिलेलं तिकीट, जे तिकीट काँग्रेसचं होतं या 60, 65, 70 वर्षापासून, परंतु ते काँग्रेसचं तिकीट कट करून आणि साहेबांनी शेवटच्या क्षणाला काही झालं तरी बाळामामाला तिकीट द्यायचं आणि ते दिलं, ही सगळ्यात मोठी आठवण आहे। निश्चितच हे होते खासदार बाळामामा पाटील आणि साहेबांच्या अनेक आठवणी आहेत। त्या आठवणीमधला गर्दीमध्ये सुद्धा साहेबांनी केलेली बाळामामा ही आठवण ही माझ्यासाठी अविस्मरणीय अशा भावनासुद्धा या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।